ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना. नमस्कार. आज समाजामध्ये मुलं वाचत नाहीत अशी तक्रार होते. मग ही मुलं नेमकं का वाचत नाहीत या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला हवा आणि या गोष्टींसाठी काय करावं याचा विचार करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो. मग आमचं असं ठरलं की या मुलांसाठी बाल साहित्य संमेलन घ्यायला हवं, जेणेकरून या मुलांची कथाशी, कवितांशी दोस्ती होईल, पुस्तकांशी दोस्ती होईल आणि मैत्री पुस्तकांशी व्हावी या उद्देशानं आम्ही हे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करतो. मुलांनी काय वाचावं आणि का वाचावं असे दोन मुख्य प्रश्न आज आपल्या समोर आहेत. अनेक पालकांना असं वाटतं की मुलांनी गणिताचा अभ्यास करावा, इंग्रजीचा अभ्यास करावा, पण मुलांनी मराठी भाषेतील आणि इतर भाषेतीलही पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यांच्या भावनांचा, त्यांच्या कल्पनांचा विस्तार व्हायला हवा आणि त्यासाठीच पुस्तकं वाचली पाहिजेत. मग ही पुस्तकं का वाचावी याचं विचारमंथन करणारं एक व्याख्यान आम्ही आयोजित करत आहोत. याचं व्याख्यान देण्यासाठी मराठवाड्यामधील सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी संघटनेचं काम करणारे श्रीकांत अनंत उमरीकर हे आज या व्याख्यानाचं आपल्यासमोर विचार मांडणार आहेत. श्रीकांत उमरीकर यांनी जनशक्ती वाचक चळवळीमार्फत मराठवाड्यात तसेच मराठवाड्याच्या बाहेर अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शनं लावून त्यांनी कथा, कविता तसेच वेगवेगळ्या माध्यमांची पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवलेली आहेत आणि या जनशक्ती वाचक चळवळीमार्फत त्यांनी अनेक पुस्तकांचं संपादन देखील केलेलं आहे. तर सर्वजण आपण श्रीकांत उमरीकरांचे विचार ऐकून घेऊयात आणि वाचन संस्कृतीला पुढे नेऊयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि अर्थात पालकांनो सुद्धा. एक जरासा असा वेगळा विषय आपण मुद्दाम तुमच्या समोर ठेवतो आहे आणि जो मला अगत्याचा पण वाटतो. आता आपण ज्या माध्यमातून चर्चा करतो आहोत, डिजिटल माध्यमातून, मोबाईलवरून, इंटरनेटचा वापर करून, आणि फार जणांचा असा या संदर्भामधला गैरसमज होतो, तो तुम्ही सुरुवातीला दूर करतो. गेले 200 वर्षांपासून मराठीमध्ये छापील पुस्तकं वाचायची परंपरा आहे. म्हणजे मुद्रणाचा शोध लागल्याच्या नंतर एक साधारणतः गेले 200 वर्ष, म्हणजे हे जे 2 शतकं आहेत, 19वे आणि 20वे शतक, मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं छापणे म्हणजे कागदावरती अक्षर छापणे, मग त्याचं पुस्तक तयार करणे आणि ते पोहोचवणे आणि म्हणजे वाचन संस्कृती आपण म्हणूयात. आपल्याकडची परंपरा कशी होती मराठीमध्ये, साधारणतः तुम्ही जर असं म्हणाल केव्हापासून हे सगळं चालू आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल की जो पहिला शिलालेख सापडला आहे इसवी सन 1030-32च्या दरम्यानची गोष्ट आहे. ती श्रवणबेळगोळ इथे पण सापडला होता आणि नंतर त्याला समांतर किंवा त्याच्या थोडासा आधीचा आता शिलालेख पश्चिम महाराष्ट्रात सापडलेला आहे. पण ते दगडावरती लिहिलेलं होतं. मराठी लिपी ज्याला आपण म्हणतो देवनागरी लिपी, तिची परंपरा साधारणतः 1000 वर्षाची आहे. पण असं असलं तरी हे सगळं सार्वत्रिक नव्हतं. म्हणजे सगळ्या लोकांना लिपी वाचता येत नव्हती. भाषा जरी प्रत्येकाला बोलता येत असली, वापरता येत असली, तरी लिहिणं आणि ते लिहिलेलं वाचणं ही अतिशय मर्यादित मोजक्या लोकांपुरती गोष्ट होती. हे सगळ्याची व्याप्ती केव्हा वाढली की जेव्हा प्रत्यक्ष मुद्रणाच्या यंत्राचा शोध लागला युरोपमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या आपल्याकडे जो प्रसार झाला तो साधारणतः 1815-20 पासून साधारणतः मराठीमध्ये आपण ज्याला आम्ही प्रकाशन व्यवसायामध्ये जी सुरुवात म्हणतो, पहिलं वर्तमानपत्र स्थापन झालं, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. त्याच्यानंतर पुस्तकं यायला लागली. पण इतकं केलं सुद्धा तरी पहिल्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुस्तकं आलेली नव्हती. म्हणजे पुस्तकं छापल्या पण जात नव्हती फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि वाचल्या पण जात नव्हती. मग हे सगळं जे काही आहे ते 19व्या शतकात ज्याला आपण म्हणतो त्यात फारसं काही झालं नाही. पण 20व्या शतकात मात्र मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्यातही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एवढं करून सुद्धा त्याला एक मर्यादा होती. एक तर आपण पारतंत्र्यामध्ये होतो. भारतातल्या विविध संस्थानांमध्ये त्या ज्या राजवटी होत्या त्या राजवटी ह्या सरंजामी पद्धतीच्या होत्या, म्हणजे जुन्या पद्धतीच्या होत्या. त्यांना काही आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, विज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी यांची माहिती
हे फारशी काही छापील स्वरूपामध्ये आणण्यामध्ये कोणाला काही रस नव्हता. शिकणारे लोक मोजके होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे गेल्या 70 वर्षामध्ये याला खऱ्या अर्थाने गती लाभली. म्हणजे आज आपण जी चर्चा करतो आहोत ज्या विषयाच्या बाबतीमध्ये, त्याचा इतिहास जरी तसा 200 वर्षाचा असला तरी आपण फार तर असं म्हणूयात की हे सगळं जेमतेम स्वातंत्र्याच्या नंतरची गोष्ट आहे प्रामुख्याने. आता मला जो मुद्दा सुरुवातीला तुम्हाला सांगायचा आहे, बऱ्याच जणांचा त्याच्यामुळे असा गैरसमज होतो की कागदावरती छापलेले अक्षर आपण वाचतो म्हणजेच वाचन संस्कृती आहे काय. आणि ही तक्रार केव्हापासून सुरू झाली? एक साधारणतः 2010 पासून जेव्हा सोशल मीडियाचा वापर वाढला, आधुनिक पद्धतीचे मोबाईल आले ज्याला तुम्ही आता अँड्रॉइड फोन म्हणता, आणि त्याच्यामुळे फार मोठ्या म्हणजे कॉम्प्युटर आल्यापासूनचीच गोष्ट आहे, नंतर मोबाईल आले, अँड्रॉइड मोबाईल आले आणि ह्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियाचा जेव्हा वापर ह्याच्यावरती सुरू झाला आणि तुमच्या असं लक्षात यायला लागलं, म्हणजे नवीन पिढी तक्रार काय करायला की आजकालची पोरं काही वाचत नाहीत. त्याचं कारण म्हणजे काय की हे सगळे आता अंगठे बहादर आहेत. अंगठे बहादर हा शब्द मी कशासाठी घेतो आहे की आधी ज्याला काही लिहिता वाचता येत नव्हतं त्या माणसाची स्वाक्षरी म्हणजे त्यानं जर कुठे अंगठा टेकवला त्याला अंगठे बहादर म्हणायचे. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. ज्याला खूप काही चांगलं येतं, सगळं येतं, मोबाईल वापरता येतो, तो दोन्ही अंगठ्याचा वापर करतो. म्हणजे दोन्ही अंगठ्याचा वापर करून तुम्ही विशेषतः नवीन पिढी तर त्या अंगठ्यानंच सगळे मेसेज टाईप करता आणि दोन्ही अंगठ्याचा वापर करता. म्हणजे तुम्ही वेगळ्या अर्थाने अंगठे बहादर म्हणजे खूप शहाणे असं म्हणूयात. आणि मग तक्रार काय व्हायला लागली की हे जे काही आता चालू आहे हे काही वाचत नाहीत, नुसतं मोबाईलवरती खेळत बसतात असा आरोप होतो. प्रत्यक्ष जे खेळत असतील त्यांचा मुद्दा वेगळा. आधीच्या काळापासून म्हणजे मी तुम्हाला अगदी प्राचीन काळातला उल्लेख केला, 1000 वर्षापूर्वीचा जेव्हा पहिल्यांदा मराठीतला शिलालेख सापडला, नंतर मुद्रणाचा शोध लागला, पुस्तकं तयार व्हायला लागली, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्याला गती भेटली आणि आता आपण ती छापील पुस्तकं, छापील वर्तमानपत्र बाजूला ठेवतो आहोत आणि आपण फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो जो आपल्या हातात आहे, आणि आताही आपण ही सगळी चर्चा सोशल मीडियावरून मोबाईलचा आणि इंटरनेटचा ह्या आधुनिक साधनांचा वापर करून करतो आहोत. मग मूळ गोष्ट बदलली का की 1900 अगदी 1000 वर्षापूर्वी जो शिलालेख होता त्या शिलालेखावरची अक्षरं जी होती आजही आपण वाचू शकतो आणि आताही तुमच्या हातामधल्या मोबाईलमध्ये आहे, तुम्ही बोलता, तुम्ही पाहता, तरी सुद्धा एक जण दुसऱ्याला टेक्स्ट म्हणजे मजकूर इकडून तिकडे पाठवला जातो. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही छापील स्वरूपातला मजकूर मग तो दगडावरती असो, ताम्रपटावरती असो, भुर्जपत्रांवरचा असो, कागदांवरचा असो किंवा आता ह्या डिजिटल स्क्रीनवरचा असो, या सगळ्याचं माध्यम जरी बदललेलं असलं तरीही आपली भावना शब्दांमध्ये अक्षरांमधून व्यक्त करण्याची पद्धत किमान 1000 वर्षापासूनचा पुरावा मराठीतला, बाकीच्या भाषेमध्ये अजून त्यापूर्वीचे पण आहेत. म्हणून वाचन संस्कृतीचा इतिहास मी 1000 वर्षापासूनचा मानतो की तुम्हाला छापील स्वरूपातले अक्षर एका माणसांनी त्याला काय वाटते ते छापील अक्षरांमध्ये लिहून ठेवायचं. मग हे छापलेलं दगडावरती असो, हे छापलेलं ताम्रपट म्हणजे धातूवरती असो किंवा भुर्जपत्र म्हणजे एक विशिष्ट पद्धतीच्या झाडाच्या सालीवरती लिहिलं जायचं ते असो, कागदावरचा असो किंवा आता डिजिटलचा असो. त्याच्यामुळे ही माझी बिलकुल तक्रार नाही जशी इतर पालक करतात. जे कोणी पालकही आता ह्याच्यामध्ये सहभागी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो की ही पहिले तक्रार डोक्यातून काढून टाका की मुलं डिजिटल स्क्रीनवरती, फक्त मोबाईल हा शब्द मी यासाठी वापरत नाही की किंडल आहे, मग मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, या सगळ्यासाठी तुमच्या समोर जे येतं आहे ते डिजिटल स्क्रीन, हा जो डिजिटल पडदा आहे तो येतो आहे, म्हणून मी त्याला एकच शब्द वापरतो, डिजिटल. दुसरी आता महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना असं वाटायला लागलेलं आहे की समजा आता आपल्या समोर इतक्या मोठ्या प्रमाणात चित्र येतात, आपल्याला संगीत ऐकू येतं, हालतं काहीतरी दिसतं आहे आपल्याला, मग शब्दांची गरज काय आहे? लक्षात घ्या. म्हणजे एक तक्रार काय असते की काहीतरी माहिती होण्यासाठी म्हणून शब्दाचा जन्म झाला, अक्षराचा जन्म झाला, भाषा तयार झाली, आपण ती भाषा वापरायला लागलो. ही माणसाच्या उत्क्रांतीचा टप्पा आहे. म्हणजे क्रांती जशी आपण म्हणतो तशी हळूहळूची होत जाते ती उत्क्रांती. वेगवेगळे टप्पे कसे आहेत की सगळ्यात पहिल्यांदा माणूस हा शिकार करून खात होता, म्हणजे इतर प्राण्यांसारखाच मनुष्य हा पण प्राणी होता, त्याच्यामध्ये काय फारसा फरक नव्हता. पण जेव्हा माणूस मारून खायच्या ऐवजी पेरून खायला लागला तेव्हापासून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली असं म्हणतात. हे पेरून केव्हा खायला लागला की जेव्हा माणसाला शेतीचा शोध लागला. म्हणजे मानवी संस्कृतीचा पहिला टप्पा किंवा मानवी संस्कृती सुरूच कुठून होते की जेव्हा माणसाला
आपण आपलं अन्न स्वतः तयार करू शकतो हे कळलं तेव्हा. दुसरा मुद्दा, हे कळल्याच्या नंतर माणूस शेती करायला लागला, शेती वाढायला लागली. शेती वाढल्याच्या नंतर माणसाला खाण्यापिण्याची ददात मिटली. म्हणजे एरवी अन्न जगण्यासाठी त्याला शिकार करावं लागायची, कंदमुळं शोधावं लागायचे, वणवण फिरावं लागायचं. आता तसं न करता त्याच्यापाशी अन्न धान्य असायला लागलं आणि त्याला एक शांतता लाभली आणि मग तो विचार करायला लागला. विचार करायला लागल्याच्या नंतर माणसानी कलेची निर्मिती केली. कारण की आता भित्तिचित्रांचे जे पुरावे आहेत, भीमबेटका म्हणून जे मध्य प्रदेशमध्ये आहे, त्या ठिकाणी प्राचीन चित्र सापडलेली आहेत. म्हणजे आदी मानवाचे ज्या वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या आहेत, त्याचे शस्त्र सापडले, चित्र सापडलेली आहेत, लक्षात घ्या. म्हणजे चित्राचा पुरावा भेटला. त्याच्यानंतर आपल्याकडे संगीताचे पुरावे आहेत. म्हणजे सामवेदामध्ये कशा पद्धतीनं त्याचं गायन करायचं अशी मौखिक परंपरा, किंवा अजूनही केरळमधले काही नृत्य प्रकार जे आहेत, मोहिनी अट्टम सारखे, की ज्यांना 2000 वर्षापूर्वीची परंपरा आहे, म्हणजे चालत आलेलं. त्याच्यामुळं तुम्हाला चित्राची जुनी परंपरा आहे कलेची, म्हणजे त्याच्यानंतर नृत्याची परंपरा आहे, संगीताची परंपरा आहे, नाटकाची परंपरा आहे, कलेची परंपरा आहे. म्हणजे आधी पहिला टप्पा असा होता की माणूस प्राण्याच्या पेक्षा मारून खायला लागला, हा पहिला टप्पा. कलेचा शोध लागला, हा दुसरा टप्पा. आणि तिसरा जो टप्पा आहे की जेव्हा माणसाला भाषेचा शोध लागला. एक लक्षात घ्या, म्हणजे आपली भावना दुसऱ्याला व्यक्त करण्यासाठी त्याला भाषेचा वापर तो करायला लागला. आणि त्याच्या बरोबरचा पुढचा वेगळा टप्पा असं म्हणता येणार नाही, ज्याचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला, की लिपीचा शोध लागला. तुमची भाषा तयार झाली. भाषा तयार झाली म्हणजे लिपी तयार होत नाही. तुमच्यापैकी काही जणांना कदाचित माहीत नसेल, सिंधी ही अशी एकमेव भाषा आहे की ते 3 ते 4 लिपीमध्ये लिहिल्या गेलेली आहे. ती म्हणजे ती अरेबिक म्हणजे उर्दू लिपीमध्ये लिहिल्या गेली, ती देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या गेली, पंजाबी म्हणजे ज्याला गुरुमुखी म्हणतो तिच्यामध्ये लिहिल्या गेली. अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकच भाषा लिहिल्या गेली. इतकंच नाही, प्रेमचंद यांच्यासारखा अतिशय गाजलेला हिंदी लेखक जो आहे, तो आपलं सगळं साहित्य अरेबिक म्हणजे उर्दू पद्धतीनं लिहायचा. भाषा ती कुठली होती? हिंदी होती. पण तिची लिपी जी त्यांनी स्वीकारलेली होती ती अरेबिक होती, म्हणजे उर्दू, ज्याला आपण बोली भाषेमध्ये उर्दू लिपी असं म्हणतो. लिपीचं नाव उर्दू नाहीये, भाषेचं नाव उर्दू आहे. म्हणजे भाषा हा एक भाग आहे, पण दुसरी गोष्ट लिपी हा दुसरा भाग आहे. मराठीला देवनागरी लिपी आहे. हे कोणाचं श्रेय आहे? जैन मुनींनी प्राचीन काळामध्ये तेव्हाची जी बोली भाषा होती मराठी तेव्हाची, तिचा वापर करण्यासाठी देवनागरी लिपी ही योग्य समजलं, म्हणून मराठीची लिपी देवनागरी झाली. समजा तेव्हाच्या कुठल्या ज्या कोणी संत महंतांना, ऋषी मुनींना जर दुसरी कुठली लिपी आपलीशी करावी वाटली असती, तर कदाचित आपली लिपी दुसरी असली असती. शक्यता अशी पण होती. विशेषतः तुम्ही आता अंबाजोगाईचे आहात म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे पर्यंत संगीताच्या ज्या परंपरा सापडलेल्या आहेत, जे शिलालेख सापडलेले आहेत, ते सगळे प्राचीन शिलालेख मराठी नाहीत, कानडी आहेत. आपला जो विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, हा कानडी प्रदेशामध्ये येतो. म्हणजे जर समजा तेव्हाच्या एखाद्या ऋषी मुनीने ठरवलं असतं की आपली लिपी कुठली घ्यावी, तर कदाचित आपली लिपी कानडी पण असू शकली असती, पण देवनागरी लिपी तेव्हा स्वीकारली. म्हणजे कलेचा शोध लागला. पहिल्यांदा शेतीचा शोध लागला, मग कलेचा शोध लागला, त्याच्यानंतर भाषेचा शोध लागला आणि शेवटी लिपीचा शोध लागला. आपला जो विषय आहे आता वाचन संस्कृतीवर आपण बोलतो आहोत, तेव्हा हा लिपीचा शोध लागल्याच्या नंतर भाषेला स्थिरता आली. मौखिक परंपरेतली भाषा वेगळी आणि लेखी स्वरूपातली भाषा वेगळी. लेखी स्वरूपातल्या भाषेला स्थिरता येते. आपण एखाद्याला काही सांगतो, कदाचित तो त्याचा वेगळा अर्थ काढतो, आपण काय बोललो आपणही विसरून जातो, आपल्याला त्याच्यातला नेमका अर्थ सांगता येत नाही, किंवा काही वेळा आपण ज्या परिस्थितीमध्ये बोलतो त्याचा अर्थ वेगळा असतो, परत दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्या शब्दांचे अर्थ कदाचित वेगळे निघू शकतात. म्हणून लिपीला महत्व का आलं? तर लिपीमुळे स्थिरता आली. तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, कशा पद्धतीनं सांगायचं आहे, त्याला महत्व आहे, त्याच्यामुळे लिपी आली. म्हणजे शेती, कला, भाषा आणि शेवटचा टप्पा लिपी. ह्या लिपीचा शोध लागल्याच्या नंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भावना व्यक्त व्हायला लागल्या. ह्या व्यक्त झालेल्या भावना कोणीतरी लिहून ठेवतं आहे आणि त्यानं लिहून ठेवलेलं विशिष्ट काळाच्या नंतर दुसरा कोणीतरी वाचतो आहे.
आता परत वाचन संस्कृतीमधला फरक लक्षात घ्या. एक जण समजा आता मी तुम्हाला बोलतो आहे आणि तुम्ही सगळे ऐकता आहात, ही गोष्ट वाचन संस्कृतीमध्ये येत नाही. आपल्याकडे कीर्तनाची परंपरा होती. मोठ्या प्रमाणामध्ये एक जण कोणीतरी सांगतो आहे आणि बाकीचे सगळे ऐकतायत. याला मौखिक परंपरा म्हणतात. किंवा जात्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या मौखिक परंपरेतल्या आहेत. आपल्याकडच्या सगळ्या अभंग रचना आहेत त्या सगळ्या मौखिक परंपरेतून आलेल्या आहेत. पण जर मी काही लिहून ठेवलेलं आहे आणि मी लिहून ठेवलेलं समोरचा वाचतो आहे, त्याला वाचन संस्कृती आपण असं म्हणतो. पहिली गोष्ट, वाचन संस्कृतीमध्ये श्रवण संस्कृती, मौखिक परंपरा याच्यापेक्षा वाचन संस्कृती स्वतंत्र आहे. कारण ज्या माणसाने ज्या परिस्थितीत लिहून ठेवलं ते सगळं बाजूला ठेवून आपल्याकडे समोर प्रत्यक्ष शब्द अक्षरांच्या माध्यमातून ते पोहोचत असतं. मग ती अक्षरं दगडावरची असो, मग ती ताम्रपटावरची असो, भोर्जपत्रावरची असो, कागदावरची असो, आता डिजिटल असो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला लिहित असताना वेगळा विचार करावा लागतो. गैरसमज आहे. आजकाल असे काही ऍप निघालेले आहेत की कोणीतरी बोलतो आहे ते ऍप त्या पद्धतीनं रेकॉर्डिंग करून ते लिहून घेत आहे. पण मी जे बोलतो आहे त्याच्यापेक्षा जेव्हा मी त्याच विषयावरती लिहितो ह्याच्यामध्ये फरक पडतो. त्याचं कारण काय आहे की लिहितानाची परंपरा म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे, बोलतानाची वेगळी आहे. मी बोलत असताना समोर माझ्या काहीतरी असतं, तुम्ही सगळे इतके आता समोर आहात, ऐकत आहात, आभासी स्वरूपात का होईना की माझ्या समोर कोणीतरी आहे. पण जेव्हा मी लिहितो तेव्हा माझ्या समोर कोणी नसतं. भर्तृहरी असं म्हणाला होता ना की मी लिहून ठेवतो आणि केव्हा तरी कोणीतरी ते कित्येक शतकाच्या नंतर ते समजून घेईल. त्याच पद्धतीने आपण असं म्हणूयात की म्हणून लिहिणं तेव्हाची मानसिकता ही वेगळी गोष्ट आहे आणि ते लिहिलेलं कित्येक वर्षानंतर का होईना समजून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि जर आपण ऐकतो तेव्हा आपण त्या ऐकणाऱ्याचं समोरचं प्रत्यक्ष त्याचं अस्तित्व किंवा आजूबाजूचं वातावरण किंवा आपलं लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी विचलित झालेलं असतं. पण आपण वाचत असतो तेव्हा मात्र फरक पडतो. आणि वाचन सुद्धा सामूहिक वाचन नव्हे. ज्ञानेश्वरीचं पठण हजारो लोक करतायत, त्याला वाचन म्हणत नाहीत, ते पठण झालं. वाचन काय गोष्ट आहे, जसं लिहिणारा लिहिताना एकटा असतो त्याच पद्धतीनं वाचणारा वाचताना सुद्धा एकटा असतो. वाचन संस्कृतीचं महत्व आजच्याही काळात का आहे, तर ज्या पद्धतीनं 1000 वर्षापूर्वी कोणीतरी दगडावरती अक्षरं कोरत होतं, त्यानं ती दगडावरची कोरलेली अक्षरं आज 1000 वर्षानंतर मी जेव्हा वाचतोय तेव्हा त्याच्यातली विशिष्ट भावना मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो स्वतंत्रपणे. तसंच आत्ता सुद्धा ज्यांनी कोणी लिहून ठेवलेलं आहे, जेव्हा मी ते वाचतो माझ्यापर्यंत पोहोचतो आणि मी ते स्वतंत्रपणे ऐकतो, वाचतो. म्हणजे जसं लिहित असताना त्या माणसाची विचार प्रक्रिया ही विकसित झालेली असते, वेगळ्या पद्धतीनं तिच्या वेगवेगळे पैलू समोर आलेले असतात. तसंच वाचत असताना सुद्धा फरक पडतो. म्हणजे श्रवण आणि वाचन ह्याच्यामध्ये फरक आहे. सगळ्यांना असं वाटतं की एखादा विषय समजून सांगताना वाचण्यापेक्षा आपण त्याच्यावरचं एखादं व्याख्यान ठेवतो. व्याख्यान एक भाग झाला, त्याची बलस्थानं आहेत ती वेगळी, त्याचा आपण आता इथे चर्चा करत नाही आहोत. मला वाचनाचा मुद्दा कशासाठी महत्वाचा मांडायचा आहे आजच्या सुद्धा काळामध्ये, तर वाचन ही तुम्हाला जे समोर दिसतं आहे तशी गोष्ट नाहीये ती फक्त. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं ना की आपण पर्याय देऊयात, म्हणजे वाचनाला काही पर्याय नाहीये. म्हणजे पहिली गोष्ट पालकांनी सुद्धा विशेषतः लक्षात ठेवावं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याकडं वर्तमानपत्र घेण्याची काय गरज आहे, आमच्याकडे तर टीव्ही आहेच आहे, किंवा आता टीव्हीची तरी काय गरज आहे, मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहेच आहे. मोबाईलवरती तो वाचत असेल तर ती गोष्ट वेगळी, पण मोबाईलवरती तो पाहत असेल म्हणजे दर्शक असेल, तो प्रेक्षक असेल, तर तो आणि वाचक ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण वाचत असताना तुम्ही मोबाईलवरती वाचा, माझा आक्षेप तो नाहीये. म्हणजे तुम्ही डिजिटल स्क्रीनवरती वाचन करत असाल तर त्याच्यावरती माझा काही आक्षेप नाहीये. पण तुम्ही वाचनाला जर दुसरा पर्याय म्हणून काही शोधू पाहत असाल तर त्याच्यावरती माझा आक्षेप वाचनाच्या अंगाने आहे. वाचन ही माणसाने किमान 1000 वर्षाची मराठीतली तरी अशी परंपरा आहे की ती भाषा, तिची लिपी, तिची वैशिष्ट्य आणि त्याच्यामुळे विचार करण्याची एक प्रक्रिया हे सगळं ताकदीनं समोर येतं ते फक्त वाचनामध्ये. म्हणून जर काही जणांना असं वाटतं की आता नवीन काळ आहे, नवीन माध्यमं समोर आली, तर जुनं आपण वाचनासारखी गोष्ट ठेवायचीच कशाला. म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो, 1000 वर्षापूर्वीचा काळ असो
800 वर्षापूर्वीचा काळ असो ज्ञानेश्वरांचा, 400 वर्षापूर्वीचा काळ असो तुकारामाचा, 300 वर्षापूर्वीचा काळ असो निळोबारायांचा किंवा आत्ताचा काळ असो, काळ कुठलाही असो, वाचनाला गेल्या 1000 वर्षामध्ये, आपण मराठी पुरतं बोलतोय म्हणून मी 1000 वर्षाचा संदर्भ देतो, गेल्या 1000 वर्षामध्ये कुठलाही पर्याय सापडलेला नाही. शास्त्रज्ञांनी पण ह्या विषयावरती खूप संशोधन केलेलं आहे, पण लिहित असताना ज्या पद्धतीनं बुद्धीचा विकास होतो, वाचत असताना ज्या पद्धतीनं बुद्धीचा विकास होतो, तो तसा आपण जेव्हा पाहतो किंवा गाणं ऐकतो या पद्धतीनं त्या माध्यमातून होऊ शकत नाही. त्याची बलस्थानं वेगळी आहेत. तुम्हाला एखादा विषय समजून घेण्यामध्ये समजा त्या मजकुरातून अडचण वाटत असेल तर त्याला सहाय्य म्हणून तुम्ही एखादा व्हिडिओ बघाल, ते मी समजू शकतो, किंवा चित्राच्या माध्यमातून. आजकाल गणित किंवा विज्ञान समजून घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण कॅमेराचा उपयोग करतो, तर ते मी समजू शकतो. व्हिडिओ केलेले असतात आणि तुम्हाला समजून यावं म्हणून त्या व्हिडिओचा आपण वापर करतो, ते मी समजू शकतो. पण हे जरी असं केलेलं असलं तरी हा वाचनासाठी पर्याय होऊ शकत नाही. आता पुढचा मुद्दा, अगदी आत्ताच्या काळामध्ये काय वाचावं आणि कसं वाचावं हा सगळ्यांच्या समोर प्रश्न असतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याला सुरुवात आपण म्हणतो करायची आहे ती आपण वर्तमानपत्रांपासून केली पाहिजे. आजही मी परत आग्रह धरेल, पालकांना आग्रह धरेल, विशेषतः 8वी 9वी 10वीच्या मुलांना आग्रह धरेल की वर्तमानपत्र जरूर वाचा. किमान एक इंग्रजी आणि एक मराठी असे 2 वर्तमानपत्र तुम्ही रोज वाचा. मराठीमधल्या वर्तमानपत्राचं मी लोकसत्ताचं तुम्हाला आवर्जून शिफारस करेल. त्यांच्याशी वैचारिक मतभेद त्या संपादकाशी आणि त्यांच्याशी माझे किती जरी असले तरीही मी शिफारस करताना लोकसत्ताची यासाठी करेल की त्यांच्या बातम्या, त्याची भाषा, त्याची विश्वासार्हता ही अजूनही टिकून आहे. तुम्हाला तुमची भाषा चांगली करायची असेल, तुम्हाला तुमच्या वाचनाच्या कक्षा रुंदावायच्या असतील तर तुम्ही रोजचं लोकसत्ता जरूर वाचा. आणि विशेषतः जेव्हा पुरवण्या असतात, रविवारची पुरवणी असती, शनिवारी एक पान असतं चतुरंग पुरवणी बरोबर, वाचनाच्या संदर्भातच देश विदेशातल्या पुस्तकांची माहिती आणि ते असतं, ते तुम्ही जरूर वाचा. एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस हे 2 वर्तमानपत्र मी तुम्हाला सुचवतो. पण मी तुम्हाला इंग्रजी वाचा म्हणतोय त्याचा थोडासा एक वेगळा पण अर्थ मी आवर्जून सांगतो. केवळ तुम्ही इंग्रजी भाषा समजून घ्या म्हणून मी सांगतोय असं नाही, ते तर आहेच आहे, असायलाही पाहिजे. मी आवर्जून सांगतो की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, म्हणून तर तुम्ही जरूरच ती समजून घ्या, ती वाचा, इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवा. ती सहज सोपी गोष्ट आहे, फार अवघड गोष्ट नाही. पण इंग्रजी वर्तमानपत्र वाचा असं म्हणायचं एक दुसरं वेगळं गंमतशीर कारण असं आहे की आपल्याकडे ज्या पत्रकारांच्या पिढ्या तयार झालेल्या आहेत, बातमी कशी लिहावी, ती वस्तुनिष्ठ कशी असावी, नेमकी माहिती कशी असावी, फापट पसारा न देता, हे फक्त इंग्रजी वर्तमानपत्रात दिसून येतं. तिसरं द हिंदू सारखं वर्तमानपत्र वाचा मी तुम्हाला म्हणेल, पण ते उपलब्ध नाहीये दुर्दैवाने. जर तुम्हाला डिजिटली त्याचं सबस्क्रिप्शन भरून जर उपलब्ध झालं तर जरूर वाचा. मी प्रसाद दादाला पण सुचवेल, माझ्या मित्राला, की तू मुलांसाठी हिंदू सारखं वर्तमानपत्र जर ऑनलाईन उपलब्ध होणार असेल त्याचं सबस्क्रिप्शन भरून, तर तुम्ही जरूर ते भरा आणि ते वाचा. त्याचं कारण असं आहे की एखादी माहिती इंग्रजी वर्तमानपत्रात अगदी आपल्याकडची सुद्धा, असं नका समजू की बाहेरच्या राज्यातली किंवा बाहेरच्या परदेशातली माहिती अगदी आपल्या आपण मराठवाड्यातले आहोत, अंबाजोगाई ह्या परिसरातले आहोत, तरी तुम्हाला मी सांगतो अगदी अंबाजोगाईच्या संदर्भातली सुद्धा एखादी बातमी ज्या व्यवस्थित पद्धतीनं इंग्रजी वर्तमानपत्रात येते तशी ती मराठीमध्ये येत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या पत्रकारांचं प्रशिक्षण ज्या अतिशय काटेकोर पद्धतीनं झालेलं आहे, दुर्दैवाने ते मराठीमध्ये झालेलं नाही किंवा अजूनही होत नाही. त्याच्यामुळे वस्तुनिष्ठ पद्धतीने इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ज्या आणि जशा पद्धतीच्या बातम्या येतात त्या आणि तशा बातम्या मराठीमध्ये येत नाही. दुसरा वाचनाचा टप्पा आहे ते पुस्तकांचा. सगळ्यांना असं वाटतं की बोधपर पुस्तकं मुलांना वाचायला द्यावी, उपदेशपर पुस्तकं मुलांना वाचायला द्यावीत, राष्ट्रभक्तीची पुस्तकं मुलांना वाचायला द्यावीत, पर्यावरणाच्या संदर्भातली पुस्तकं वाचायला द्यावीत. ते ठीक आहे, मूल्य शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी अभ्यासक्रमात पण आता घेतलेल्या आहेत त्या असाव्यात. पण माझी थोडीशी गमतशीर त्याच्यातली मांडणी आहे.
तुम्ही गोष्टीची पुस्तकं वाचा, तुम्ही बोधकथा वाचा, तुम्ही चित्रकथा वाचा. अगदी ज्याला आपण काय म्हणूयात, की ज्या गोष्टी कल्पनेतल्या फक्त आपण म्हणतो. त्याही वाचा. त्याचं कारण काय माहितीये का? की जेव्हा तुम्ही काल्पनिक कथा, कविता, कादंबऱ्या वाचता, तेव्हाच तुमच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. तुम्ही केवळ उपदेशपर, केवळ देशभक्तीपर, केवळ तुम्ही काय प्रोत्साहनपर किंवा अशा गोष्टी वाचाल तर तुमच्या कल्पनाशक्तीचा विकास होईल असं नाही. सर्वसामान्यपणे कमी वयामध्ये, लहान वयामध्ये कल्पनाशक्ती असो, पऱ्यांच्या कथा असो, राक्षसाच्या गोष्टी असो, ह्यांचं आकर्षण असतंच. हे आता शास्त्रज्ञांनी पण सिद्ध केलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं ना, की त्या भाकड कथा काय वाचता? माझा त्याला विरोध आहे. म्हणजे तुम्ही अगदी अरेबियन नाईट्स वाचा. आपल्याकडे पण कितीतरी गोष्टी, पंचतंत्राच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. व्यंकटेश माडगूळकर सारख्या मोठ्या लेखकांनी एका निबंधामध्ये इतकं सुंदर लिहिलं होतं, की तुम्ही रामायण महाभारताचं किती जुनं आहे, किती प्राचीन आहे आपलं महाकाव्य म्हणता, पण त्या जोडीला पंचतंत्र पण तितकं जुनं आहे ना. मग त्याचं महत्व तुम्ही कसं नाकारता? ते का टिकलं? त्या काही फक्त प्राण्यांच्या गोष्टी नाहीयेत. माणसाचाच अनुभव प्राण्यांच्या रूपकातून मांडलेला आहे. कथा सरित सागरचे खंड आहेत आपल्याकडे. शुक्रवारच्या कहाण्या आहेत, सोमवारच्या कहाण्या आहेत, पुराणातल्या कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे. ह्याच्याकडे धार्मिक आणि तो विषय बाजूला ठेवा. त्याची आपल्याला चर्चा करायची नाहीये. आपण आधुनिक काळातले आहोत, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आता वर्ज्य केल्या पाहिजेत, टाकून दिल्या पाहिजेत हे आपल्याला कळतं. पण जो कल्पना विलास आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं स्वप्नरंजन केलेलं असतं ते बालवयामध्ये तुमच्या बुद्धीच्या वाढीसाठी आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय वाचा जेव्हा असं कोणी मला म्हणतं, विचारतं, मी आवर्जून सांगतो की तुम्हाला जे जे आवडेल ते ते तुम्ही वाचा. तुम्ही पुस्तकं वाचा. त्याच्या पुढचा एक टप्पा असा आहे की वाचन म्हणजे जसं वर्तमानपत्राचं वाचन हा एक भाग आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सुचवतोय की वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन हा एक भाग आहे. अजून एक गोष्ट करायला पाहिजे जी आपल्याकडे सहसा होत नाही. शालेच्या पातळीवरती विशेषतः 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी तर मी यासाठी घेत नाही की त्यावेळेस सगळ्यांना पालकांना जोर चढलेला असतो अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये. मुले अडकलेली असतात आणि वेगवेगळे दबाव मुलांवरती असतात. त्याच्यामुळे मी 10वीचा विषय सध्या पुरता घेत नाही. पण 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या 5 वर्गातल्या मुलांना मी विनंती करतो की तुमच्यापैकी बऱ्यापैकी वाचणारी आणि आवड असणाऱ्यांचा एक गट तयार करा. वाचनाचा पुढचा टप्पा असतो की तुम्ही काय वाचलं, तुम्हाला ते किती आवडलं आणि किती नाही आवडलं याची चर्चा करा. त्याचं कारण काय माहितीये का? तुमच्या असं लक्षात येईल, मी काय भाषण करा असं म्हणत नाही. मोठ्या सभेमध्ये जा आणि एखाद्या छोट्या कार्यक्रमात जा आणि पुस्तकावर बोला ती वेगळी गोष्ट. पण तुम्ही तुमचे मित्र 5-10 मित्र जमलेले आहात आणि तुम्ही तुम्हाला आवडलेल्या पुस्तकावरती ते दुसऱ्याला सांगताय. तुम्हाला ते पुस्तक का आवडलं हे सांगत असताना तुमच्या असं लक्षात येईल की अरे, हे सांगत असताना मला त्याच्यामधलं सौंदर्य अजून उलगडलेलं आहे. आणि समोरच्याचं असं लक्षात येईल की अरे, मी तर हे पुस्तक एरवी वाचलं असतं किंवा वाचले होतं आधी, पण यानं ज्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे ते मला माहित नव्हतं. म्हणजे वाचनाचाच हा पुढचा टप्पा आहे की हे कोणी सांगत नाही बऱ्याचदा. पण वाचणाऱ्या माणसाने तो वक्ता असला पाहिजे असं नाही. त्याची भाषा खूप चांगली असेल, खूप काही प्रभावी असेल असं नाही. मी ते गृहीत धरतो. सगळ्यांनाच खूप चांगलं बोलता येतं, व्यक्त होता येतं असं नाही. पण तुम्हाला जे पुस्तक आवडलेलं आहे, तुम्हाला त्याच्यातला जो भाग आवडलेला आहे, तो तुम्ही इतरांशी शेअर करून बघा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला त्याच्यातलं काय म्हणता येईल की सौंदर्य जास्त चांगल्या पद्धतीनं उलगडलेलं आहे. म्हणजे एरवी मी एखादं पुस्तक वाचलं आणि ठेवून दिलं ह्याच्यापेक्षा मी ते पुस्तक वाचलं आणि मला त्याच्यातलं काय आवडलेलं इतरांना सांगितलं, त्यानं इतरांना सांगितलं, त्यानं इतरांना सांगितलं. ह्याच्यामुळे त्या 2 पुस्तकांचा मी आवर्जून उल्लेख करेल की हा अनुभव मला आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. प्रकाश नारायण संत यांच्या 4 कथासंग्रह आहेत. त्याला कथा म्हणायच्या का ललित मोठे लेख म्हणायची ती गोष्ट वेगळी, त्या वादात जाऊ नको आपण. वनवास, झुंबर, शारदा संगीत असे ते आणि पंख असे ते 4 कथासंग्रह आहेत. मला ते अतिशय आवडले होते. 1992ला परभणी 1995ला परभणीला साहित्य संमेलन झालं तेव्हा त्यांना तो पुरस्कार पण होता. प्रकाश नारायण संतांची माझी वैयक्तिक भेटही होऊ शकली. नंतर दुर्दैवाने ते लवकरच त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश नारायण संतांची ही 4 पुस्तकं मला खूप आवडल्यामुळे मी इतरांना सांगायला लागलो.
म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती झाली, जेव्हा मला प्रकाश नारायण संत पहिल्यांदा भेटले, त्या मी कथा आधी दिवाळी अंकातून वाचल्या, त्याच्यानंतर त्यांची पुस्तक आली, पण कथा आधी नुसत्या वाचल्या होत्या सुट्या सुट्या. अगदी नंतर जेव्हा माझी मुलं, माझं लग्न झालं, मला मुलं झाली, ती मुलं मोठी झाली आणि मी त्यांना सांगितली, त्यांनी ती वाचली, त्यांना आवडली, त्यांनी इतरांना सांगायला लागले. अक्षरशः त्या 4 पुस्तकांचे किमान 10-12 सेट मी केव्हा केव्हा घेतले, इतरांना दिले, परत संपले म्हणून परत घेतले, परत संपले म्हणून परत घेतले. हे फक्त केवळ मला ते चांगलं वाटलं, मी इतरांना सांगितलं, ज्यांनी वाचलं त्यांनी इतरांना सांगितलं, त्यांनी वाचलं त्यांनी इतरांना सांगितलं. बरं, हे फक्त असं नाही की एका विशिष्ट भाषातलं आणि विशिष्ट प्रदेशातलं मी तुम्हाला सांगतो आहे. कॉन्राड रिक्टर म्हणून इंग्रजी जो लेखक आहे, त्याच्या 3 पुस्तकांचा, तसे ते एकूण 5 पुस्तक आहेत, पण त्याच्यातल्या 3चा मी उल्लेख आवर्जून करतो. त्या 3 पुस्तकांचा अनुवाद जी.ए. कुलकर्णींनी केला. रान, शिवार आणि गाव असं त्या पुस्तकांची नावं आहेत. प्रकाशनाने काढलेली पुस्तकं आहेत ती. 2008 साली मी जेव्हा ती पहिल्यांदा पुस्तक अनुवाद वाचला, मूळ पुस्तकं नाही. अप्रतिम, अतिशय सुंदर, अतिशय प्रभावी अशी भाषा जीएननी वापरलेली आहे. तो मला अनुवाद आवडला. मी त्याच पद्धतीनं जसं माझ्या मुलांना सांगितलं, इतर काही मित्रांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं आणि असं करत करत ते पुस्तकाचा एका अर्थाने प्रचार होत गेला. अजून एका पुस्तकाचा मी आवर्जून उल्लेख करतो. मार्जरी रोलिंगचं एक पुस्तक आहे, द इयरलिंग नावाचं, आणि त्याचा अनुवाद पाडस या नावानं राम पटवर्धनांनी केलेला आहे. मोज प्रकाशनाने काढलेलं पुस्तक आहे. चांगलं टप्पू पुस्तक आहे. विषय फार सुंदर आणि सोपा आहे. एक छोटासा मुलगा, ती जी ह्याच्यातली अमेरिकेतली ती जी वस्ती आहे त्या ठिकाणी तो राहत असतो आई वडिलांबरोबर. जुन्या काळचं वातावरण आहे, मध्ययुगीन कालखंडात. शिकारी करून वगैरे जगत असतात, शेती असती बाजूला, त्याचं एक छोटंसं हरणाचं पाडस, फ्लॅग नावाचं त्याचं सोबती असतं. आणि ह्या मुलाला असं उगाच वाटतं की बाबा आपले घरचे काय आपल्याकडे लक्ष देत नाहीत किंवा आपल्याकडे दुर्लक्ष होतं किंवा आपले लाड करत नाहीत. आणि एके दिवशी तो मुलगा घर सोडून जातो आणि वणवण भटकतो आणि नंतर घरी वापस येतो. एवढीच कथा आहे. मध्ययुगीन कालखंडातला यंत्रणा नाहीत, काय नाहीत, आजूबाजूला शेती आहे, शिकारीच्या शिवाय दुसरं काही धंदा नाही. आणि अशा काळातला एक छोटासा मुलगा 10-12 वर्षातला घर सोडतो, वणवण भटकतो, त्याला काही अनुभव होतात आणि शेवटी बिचारा थकून भागून आपल्या घरी वापस येतो. इतकी सुंदर कथा आहे ती. मूळ तर तुम्ही पुस्तक जरूर वाचा, पण त्याचा मराठी मधला अनुवाद राम पटवर्धनांनी फार चांगला केलेला आहे. आणि जेव्हा आपण हे वाचतो, आता माझा जो मुद्दा आहे पुढचा, मी जेव्हा हे दुसऱ्याला समजून सांगतो तेव्हा मला परत ते पुस्तक किती चांगलं आहे, कसं आहे, त्याच्यातले बरेच सौंदर्य स्थळ कशी आहेत ते उलगडत जातात आणि मग ते मी पुढे पोहोचवतो आणि मग तो माणूस पुढे पोहोचवतो. म्हणून तुम्ही वर्तमानपत्र वाचा, पुस्तकं वाचा. तुम्ही वाचलेली पुस्तकं इतरांना सांगा छोट्या गटामध्ये, तुम्हाला त्याचं सौंदर्य उलगडेल. अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेव्हा लहान असता तेव्हा तुम्हाला चित्रांचं आकर्षण असतं, रंगांचं आकर्षण असतं. एका मर्यादेच्या पलीकडं लक्षात असं येते की ह्याच्या पलीकडे अजून काही आहे. नुसता निळा रंग तुम्हाला दाखवला तर तुमचं समाधान होईल, ठीक आहे. पण निळा रंग असा जर कुठे नुसतं लिहिला असेल की निळसर म्हणून असा शब्द आलेला असेल एखाद्या ठिकाणी, तर तुमच्या कल्पनेतला निळा रंग कसा आहे तो यायला लागतो. मग तुमच्या समोर बुद्धीला आव्हान काय असतं, जेव्हा चित्र तुम्हाला एखादा निळा रंग दाखवतात किंवा राम असं म्हणल्याच्या नंतर समोर जेव्हा रामाची प्रतिमा येते तर ती प्रतिमा मर्यादित असते. पण राम हा शब्द तुमच्या कथेमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या कल्पनेतला राम, तुमच्या कल्पनेतली सीता, तुमच्या कल्पनेतला रावण काय आहे, तुमच्या विचारशक्तीला चालना मिळते. वाचन का वेगळं आहे की दृश्य स्वरूपात तुमच्या जेव्हा समोर काही येतं तेव्हा तुम्ही जन दाखवलेलं आहे, जे दिसतं आहे त्याच्यामध्ये अडकलेले असता. पण ह्याच्या नेमकं उलट जेव्हा शब्दाच्या रूपामध्ये तुमच्या समोर काही येतं आणि तुमच्या असं लक्षात येतं की अरे हे जेव्हा शब्द म्हणून माझ्या समोर येतात त्याचं आव्हान अजून जास्त आहे, कारण की मी विचार करायला लागतो आणि तो विचार मी स्वतंत्रपणे करत असतो. एम.एफ. हुसेन सारखा इतकीचे जागतिक कीर्तीचा चित्रकार, त्याला जेव्हा असं विचारलं होतं की बाबा तुम्हाला जेव्हा आईचं चित्र तुम्ही काढलेलं आहे आणि त्याच्यावर प्रत्येक वेळी 9वार लुगडं घेतलेली डोक्यावरून आणि कपाळावरती मोठं कुंकू असलेली स्त्री तुम्ही प्रामुख्यानं का दाखवली, तेव्हा एम.एफ. हुसेन असं म्हणाले होते की माझं सगळं लहानपण पंढरपूरला गेलेलं आहे. माझ्या आजूबाजूला ज्या बाया बापड्या होत्या त्यांचं जे चित्र माझ्या डोक्यात ठसलेलं आहे तेच मी आई म्हणून काढणार. याच्यापेक्षा स्वतंत्रपणे वेगळं चित्र मी काढू शकत नाही. पण नुसता शब्द, आता बघा, हुसेन पंढरपूरला वाढले मोठे झाले म्हणून त्यांच्या समोर
तशी आई होती म्हणून त्यांनी ती तसं काढलं चित्र. पण समजा हुसेन हे एक लेखक आहेत आणि त्यांनी जर आईचं वर्णन किंवा शब्द लिहिले असते तर जगभरात जो जो कोणी आई वाचणार असेल तो त्याच्या आईशी रिलेट करेल आणि त्याच्या आई त्याच्या आजूबाजूचं वातावरण त्याच्या आजूबाजूचा तो काळ तो आठवेल. मग हे महत्व आहे. तुम्ही जेव्हा स्वतः वाचता तेव्हा त्याच्यात तुम्ही इतरांना समजून सांगता तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं वेगळं सौंदर्य जाणवायला लागतं. अजून एक शब्दांच्या बाबतीतली महत्वाची गोष्ट आणि टागोरांची ती कविता माझी आवडती पण आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो. म्हणजे काळाचा भेद करून एखादी गोष्ट समोर कशी येते आणि ही ताकद शब्दांची कशी असते. भाषेचा शोध लागला, लिपीचा शोध लागला हे बरोबर आहे. म्हणून आपण विशिष्ट भाषा आणि विशिष्ट लिपीमध्ये आपण अडकतो हे पण बरोबर आहे. पण बऱ्याचदा एखाद्या वाङ्मयाची ताकद अशी असते की ते त्या भाषेमध्ये आणि लिपीमध्ये अडकत नाही, फक्त त्याचं केवळ माध्यम वापरून ती आपल्यापर्यंत ती भावना पोहोचते. टागोरांची एक फार अप्रतिम सुंदर अशी कविता आहे आणि कुसुमाग्रजांनी तेवढ्याच ताकदीनं ती मराठीमध्ये आणली. मी तुम्हाला ती मराठी कविता सांगतो. मला स्वतःला बंगाली येत नाही, पण मला खात्री आहे की कुसुमाग्रजांनी ज्या पद्धतीनं ती कविता मराठीमध्ये आणली ती त्याच्यातलं नेमकं भाव मूळ कवितेतला काय आहे तो पण त्याच्यामध्ये आला असणार. कारण की सूर्यकांत कुलकर्णी म्हणून आपल्याकडचे महाराष्ट्र मंडळाचं काम करणारे कलकत्त्याचे ज्येष्ठ आमचे त्या क्षेत्रातले स्नेही आहेत. आता जवळपास त्यांचं 85च्या पुढे वय आहे. सूर्यकांत कुलकर्णीला जेव्हा मी ही कविता पाठवून विचारलं होतं की मूळ बंगाली कविता मला माहिती नाही, पण तुम्ही ती बंगाली कविता आणि ह्याची तुलना करून मला सांगा की हे नेमकं पोहोचतंय का. कारण की असा माणूस पाहिजे की ज्याला बंगाली पण भाषा येते आणि मराठी पण भाषा येते. सूर्यकांत कुलकर्णीने ती वाचली. ते म्हणाले अगदी बरोबर आहे. हे अतिशय सुंदर पद्धतीनं म्हणजे टागोरांची जी भावना आहे ती जवळजवळ तशीच कुसुमाग्रजांनी आणलेली आहे. आता आपण भाषेची ताकद वाचनाची ताकद म्हणतो, पण एका भाषेतून बंगाली भाषा त्यांची लिपी ती जे सगळं ओरिया, आसामी आणि बंगाली या 3 भाषांचं जे एक कुल म्हणतात त्याला, की त्यांची जी लिपी आहे ती वेगळी आहे. जसं मराठी आणि हिंदीची लिपी वेगळी आहे. ती कविता अशी होती कुसुमाग्रजांनी मराठीमध्ये आणलेली मूळ टागोरांची कविता आहे. 150 वर्षापूर्वी टागोरांनी लिहिलेली ती कविता आजही वाचताना तुम्ही तुमचं लहानपण आठवा. समज फूल मी झालो आई, समज फूल मी झालो आई, उद्या सकाळी त्या चाफ्यावर नाजूक सुंदर त्या फांदीवर सोनल तांबूस किरणांसह मी बसलो वाऱ्यावरती खेळत, तर तू मजला ओळखशील का. समज फूल मी झालो आई, उद्या सकाळी त्या खेळत, तर तू मजला ओळखशील का. बघशील मग तू इकडे तिकडे हाक मार. टागोरांची ती कविता अशी आहे. समज फूल मी झालो आई, उद्या सकाळी त्या चाफ्यावर नाजूक सुंदर त्या फांदीवर सोनल तांबूस किरणांसह मी बसलो वाऱ्यावरती खेळत, तर तू मजला ओळखशील का. बघशील मग तू इकडे तिकडे हाक मारशील अरे कुठे तू. बघशील मग तू इकडे तिकडे हाक मारशील अरे कुठे तू. बोलणार ना हालणार ना असाच हासत राहीन पाहीन, असाच हासत राहीन पाहीन एक एक हालचाल तव कामामधली. माई काय करतीये. स्नानघरातून येशील नाहुनी, स्नानघरातून येशील नाहुनी, केस मोकळे ओले पसरून जाशील पुढती तुळशी वृंदावनाकडे तू. करशील पूजा सुवास तेव्हा कुण्या फुलाचा, लहरत येईल कोण फुल ते तुला मुळी कळणारच नाही. समज फुल मी झालो आई. आता दुपारचं वर्णन आहे. दुपार वेळी खिडकी जवळी वाचत बसशील तू रामायण. दुपार वेळी खिडकी जवळी वाचत बसशील तू रामायण. मीही माझी सान सावली फांदीवरून टाकीन खाली, पुस्तकातल्या त्याच नेमक्या पानावरती थरथर हलती. दुपार वेळी खिडकी जवळी वाचत बसशील तू रामायण. मीही माझी सान सावली फांदीवरून टाकीन खाली, पुस्तकातल्या त्याच नेमक्या पानावरती थरथर हलती. सान सावली बाळाची हे तुला मुळी सुचणारच नाही. समज फुल मी झालो आई. आणि त्याचा शेवट आहे संध्याकाळचं वर्णन आहे. दिन मावळता, दिन मावळता हाती घेऊन दिवली निघशील दिवा लावण्या गाय घरातील. दिन मावळता हाती घेऊन दिवली निघशील दिवा लावण्या गाय घरातील. फांदीवरून उडी मारुनी,
फांदीवरुनी उडी मारुनी बाळ तुझा मग पुन्हा होऊनी बिलगुन मी म्हणेल तुझला गोष्ट सांग एखादी मजला म्हणशील मग तू अरे लबाडा दिवसभरी दिसलासच नाहीस. म्हणशील मग तू अरे लबाडा दिवसभरी दिसलासच नाहीस. होतास तू कुठे परंतु तुला न मी सांगणार काही. परंतु तुला न मी सांगणार काही. समज फूल मी झालो आई. समज फूल मी झालो आई. आता तुम्ही लक्षात घ्या 150 वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता, बंगाली भाषेमध्ये लिहिलेली कविता, बंगाली लिपीमध्ये लिहिल्या गेलेली ही कविता 100 वर्षाच्या नंतर, 125-150 वर्षाच्या नंतर आज आपण पाहतो, आज आपण ऐकतो, विशेषतः वाचतो. आपल्याला ती भावना तशीच्या तशी समजून घेता येते. ही कशाची ताकद आहे? म्हणजे जशी ही भाषेची ताकद आहे, ज्या लिपीत लिहिलं गेलं हे बरोबर आहे. वाचन संस्कृती म्हणत असताना दुसरी एक ताकद वाचन संस्कृतीची अशी आहे की तिनं एक विशिष्ट भाव, त्या कवितेनं एक विशिष्ट भाव एका भाषेतून, एका लिपीतून दुसऱ्या भाषेत, दुसऱ्या लिपीमध्ये आणता आला आणि तिथून तो त्या भाषेतल्या ती लिपी वाचणाऱ्या माणसापर्यंत पोहोचवता आला आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली. पारस असो किंवा कॉन्राड डिक्टरची कादंबऱ्या असो, ची कुलकर्णी किंवा राम पटवर्धनांनी परकीय भाषेतून आपल्याकडे आणल्या, अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्या लिहिल्या आणि ती सगळी भावना वाचत असताना आपण समजून घेतो. बसवेश्वरांचं एक अतिशय फार सुंदर वचन आहे, तेलुगू वचन आहे आणि त्याचा मराठी मधला अनुवाद मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल. आणि मी फार वेळा आवर्जून विशेषतः वाचन संस्कृतीबद्दल सांगताना हे म्हणतो, 700-800 वर्षांपूर्वी कन्नडमध्ये त्यांनी असं लिहून ठेवलं होतं की एक माणूस अपेक्षा काय व्यक्त करतो, आणि ही प्रत्यक्ष मल्लिकार्जुन मनसूरांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. मनसूर शेवटचे आजारी होते आणि आजारी असताना त्यांच्या रोज तपासण्या चालायच्या आणि एके दिवशी मनसूर आपल्या पलंगावरती उठून बसले. मल्लिकार्जुन मनसूर जयपूर घराण्याचे मोठे गायक आणि ते पार अगदी काय म्हणता येईल, त्यांचं वय 70-80च्या पुढे गेलेलं, 80-85-82च्या पुढे गेलेलं होतं. आणि जेव्हा ते आपल्या दवाखान्यात असताना एके दिवशी पलंगावरती उठून बसले आणि त्यांनी आवाज लावला आणि ते त्या नर्सला असं म्हणाले की आता मी बरा झालेलो आहे, मला सुट्टी द्या. नर्सला आश्चर्य वाटलं की अजून डॉक्टर आले नाहीत, तपासण्या झालेल्या नाहीत, रिपोर्ट आले नाहीत, तर तुम्हाला कसं कळलं की तुम्ही बरे झाले म्हणून. थांबा, तिनं आग्रह केला. मग नंतर त्याचे सगळे रिपोर्ट आले, तपासण्या झाल्या, खरंच ते नॉर्मल असल्याचं कळलं. त्यांना सुट्टी देताना तिनं असं विचारलं की तुम्हाला असं कसं काय कळलं की आता तुम्ही ओके झालेला आहात म्हणून. मग ते म्हणाले की मी सकाळी उठून जी साधना करतो, माझा स्वर लावतो आणि तो स्वर व्यवस्थित लागला म्हणून मला कळलं. मग तिनं असं विचारलं की तुम्ही गात काय होता. तेव्हा त्यांनी जी सांगितलेलं जी गोष्ट आहे ती मला फार महत्वाची वाटते. त्यांनी बसवेश्वराचं जे वचन ते गात होते ते मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. म्हणजे 800 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी काय लिहून ठेवलेले आज आपल्याला, जसं आपल्या तर सगळ्या मराठी संतांच्या ते इतके सुंदर शब्द आणि रचना आहेत ते तर आपल्याला माहित असतात, पण कन्नड मधलं एक बसवेश्वराचं वचन आहे. एक तो गायक कलाकार देवाकडे अपेक्षा काय करतो, मस्तक भोपळा तारा जणू शिरा दांडी या शरीरा बनवगा. माझं काय करत, माझं जो मस्तक आहे, माझं आयुष्य संपल्याच्या नंतर माझ्या या मस्तकाचं मस्तक भोपळा तारा जणू शिरा दांडी या शरीरा बनवगा. माझ्या शरीराची, माझ्या पाठीच्या कण्याची दांडी बनव, ह्या ज्या सगळ्या माझ्या शिरा आहेत त्यांच्या तारा बनव. मस्तक म्हणजे भोपळा असो. अशी जी तयार झालेले जे वाद्य आहे, एकतारी आहे, अशी एकतारी लावूनिया उरी, अशी एकतारी लावूनिया उरी गातू देवा. आणि मला हृदयाच्या जवळ धर आणि माझ्या शरीराची जी एकतारी बनून गेलेली आहे ती तू गा, असं ते बसवेश्वराचं वचन आहे. आपण जेव्हा हे मराठीमध्ये समजून घेतो आपल्याला पण तो भाव पोहोचतो समर्पणाचा, की माझं सगळं आयुष्य संपल्याच्या नंतर, प्राण निघून गेल्याच्या नंतर माझ्या मस्तकाचा उपयोग व्हावा, माझ्या पाठीच्या कण्याची तू काठी बनव, माझ्या शरीरातल्या ज्या सगळ्या हे आहेत वाहिन्या आहेत त्याची तू तारा बनव आणि त्याचं तू वाद्य कर. म्हणजे माई गेल्याच्या नंतर माझं वाद्य बनव आणि ते वाद्य तू वाजव आणि त्याच्यातून चांगले सूर उमटू दे. 700-700 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, जसं मी तुम्हाला बंगाली भाषेतलं उदाहरण सांगितलं, परकीय भाषेतले 2 उदाहरणं सांगितले, कन्नड भाषेतलं उदाहरण सांगितलं, की ते काही ना काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचतं. ही ताकद शब्दांची आहे. आपण आपल्या भाषेतले शब्द, आपली लिपी ह्याच्यावरती प्रेम करत असतो आणि त्या माध्यमातून समजून घेत असतो, हे बरोबर आहे. दुसऱ्या भाषेतले शब्द, दुसरी लिपी,
ती ज्यानं कोणी समजून घेतली आणि ज्याला दोन्ही भाषा आणि दोन्ही लिपी येतात आणि त्यांनी जर त्या माध्यमातून ते ह्या माध्यमातून आणलं, तर मला खात्री वाटते की जे जे जगभरातले प्रतिभावंत आहेत त्यांचं अतिशय सुंदर असं जे सगळं साहित्य आहे, जे मूलभूत भावभावनांपर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणजे आपण वाचन करा असं म्हणत असताना आपल्याच भाषेतलं आणि आपल्याच लिपीतलं वाचा असं माझं म्हणणं नाहीये. तो ते एक भाग झाला. कारण की आपण तांत्रिकदृष्ट्या आपली भाषा आणि आपली लिपी आपल्याला येत असते म्हणून, आणि दुसरी भाषा आणि दुसरी लिपी आपल्याला कळत नाही म्हणून. पण जर कोणीतरी प्रयत्न करून आपल्यासाठी इतर भाषेतलं वाङ्मय आपल्या भाषेमध्ये आणि आपल्या समोर आपल्या लिपीमध्ये आणलं, तर आपण सुद्धा जो त्या भाषेतला मूळ माणूस ते समजून घेऊन आनंद घेऊ शकत असेल, त्याच्या बऱ्याच प्रमाणात काही वेळा सगळ्याच्या सगळी भावना उतरत नाही, ती ठीक आहे, आपण ते समजू शकतो आणि ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचतं. ही या वाङ्मयाची, वाचनाची ताकद आहे. जो शेवटचा मुद्दा मला याच्यासाठी घ्यायचा होता तो तुमच्या समोर आवर्जून ठेवतो. आज सगळ्यांना असं वाटतं की जो मी पहिल्यांदा मुद्दा घेतला होता, की आधीची पिढी खूप वाचत होती आणि आताची पिढी वाचत नाही. पूर्वीच्या काळी खूप सगळं चांगलं होतं, वाचनालय होते, लोक तिकडे जात होते आणि आता नाही. माझं या मताशी मी बिलकुल सहमत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा काळी पूर्वीच्या काळी अतिशय मर्यादित असे ग्रंथालय होती, फार थोडे लोक वाचत होते, तिथपर्यंत जात होते, पण केवळ त्यांचीच चर्चा होत होती. माध्यमांमधून तेच लोक लिहित होते आणि समोर येत होते म्हणून आपल्याला तसं वाटतं. वास्तविक पाहता आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शब्द, अक्षर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात असा माझा अनुभव आहे. ज्यांना वाचायचं नाही त्यांच्याबद्दल मी सध्या काही बोलणार नाही. पण जे काही वाचू इच्छितात, ज्यांना काही वाचनाबद्दल तळमळ आहे, ते सगळेजण आजही जो लिखित शब्द आहे त्या शब्दावरती निरातिशय प्रेम करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. गेली 10 वर्ष मी ब्लॉग चालवतो आहे आणि त्याला 3 लाखाच्या पुढचा व्ह्यूअर्सचा टप्पा त्याचा गेलेला आहे आणि त्या ब्लॉगमध्ये काही चित्र आणि ऑडिओ नसतात, फक्त शब्दच असतात, लेखच असतात, बऱ्याचदा तर गंभीर विषय असतात. पण तरीही हे सगळे विषय लोक वाचतात. त्याच्यामुळे लोक वाचत नाहीत हा माझा बिलकुल म्हणणं नाही. तुम्हाला अजून एक संशोधन सांगतो आणि आपण हा विषय थांबवूयात. असं समाज सोशलॉजीच्या अभ्यासकांनी हे आता समोर आणलेलं आहे संशोधन, की जगाच्या सुरुवातीपासून इसवी सन 2010 पर्यंत जितके शब्द आणि अक्षर लिहिले गेले सगळ्या भाषेत, हे फक्त मी काही मराठी किंवा भारतीय भाषांपुरतं म्हणत नाही, गेले 2 म्हणजे जगाच्या सुरुवातीपासून ते अगदी आतापर्यंत 2010 पर्यंत जेवढे शब्द आणि अक्षर लिहिल्या गेले त्याच्या 10पट शब्द आणि अक्षरची संख्या 2010 पासून आतापर्यंतची आहे. 2018-19चा काहीतरी तो 2015चा तो सर्वे आहे, म्हणजे 5 वर्षामध्ये. कारण की समाज माध्यमाचा इतका स्फोट झाला, इतक्या प्रचंड प्रमाणात लोक लिहायला लागले, वाचायला लागले, इकडून तिकडे मजकूर जायला लागला. म्हणजे त्याच्यातला फक्त काही प्रमाणात वाचला गेला असं गृहीत धरलेलं आहे. असं नाही की सगळाच मजकूर वाचला जातो म्हणून. पण हे आता सिद्ध झालेलं आहे की ह्या नवीन माध्यमांमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शब्द लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अजून एक छोटासा मुद्दा जो नेहमी विचारला जातो ऑडिओ बुकच्या संदर्भात, तो पण मी तुमच्या समोर ठेवतो. कुठल्या कारणाने बऱ्याच जणांना वाचायला वेळ नसतो किंवा वाचत असताना तिकडे लक्ष द्यावं लागतं, ते शक्य होत नाही, किंवा तुम्ही गाडी चालवता तर तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे किंवा एकाच वेळी जास्त जणांना ऐकायचं आहे, किंवा काही जणांना त्या त्या प्रभावी माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीने शब्द पोहोचवतात असं जास्त, त्याच्याशी मी सहमत आहे. कविता आपण नुसती वाचतो ती बऱ्याचदा समजत नाही, पण जर कोणी प्रभावीपणे आपल्या समोर कविता मांडली, रसयात्रा ह्या नावाने आम्ही मराठी कवितांचा एक कार्यक्रम करतो आणि त्याच्यातला माझा बऱ्याच जणांचा अनुभव असा आहे की ते म्हणतात की अरे ही कविता आम्ही आधी वाचली होती पण आता तुमच्या कार्यक्रमामुळे आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळली. याच्यातली तर गंमत अशी आहे की काही असे मान्यवर कवी मला माहिती आहेत की जे फारसे कविता वाचनाचे किंवा ह्यांचे कार्यक्रम करत नाहीत. त्याच्यातले एक जणांनी मला प्रामाणिकपणे असं सांगितलं की माझी कविता इतक्या प्रभावीपणे तुम्ही सांगता तर त्याच्यामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचते की जी मला कधी शक्य नव्हती. त्याच्यामुळे ऑडिओ बुकच्या संदर्भामध्ये जी मांडणी केली जाते त्याच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेल की बाबा शक्यता आहे की हे अजून प्रभावीपणे लोक
लोकांपर्यंत ते पोहोचू शकतं. पण ते पोहोचल्याच्या नंतरची पुढची पायरी मात्र परत तुम्ही स्वतंत्रपणे ऑडिओ बुक्स असो, अभिवाचनाचे कार्यक्रम असो, कविता अभिवाचनाचे कार्यक्रम असो, पुस्तकांच्या बद्दल प्रभावीपणे कोणी बोलणं असो, ही सगळे म्हणजे प्रत्यक्ष वाचनाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. पण वाचाव मात्र तुम्हाला प्रत्यक्षात लागणारच आहे. त्याला दुसरा कुठला पर्याय नाही. म्हणजे ते वर्तमानपत्र जसं मी सांगितलं, कथोकल्पित कादंबऱ्या, गोष्टी असोत किंवा इतर गोष्टी असोत, नंतर गंभीर वाचन असो, असं करत करत तुम्हाला पुढे जावं लागेल. पण तुम्हाला प्रत्यक्ष वाचन या गोष्टीला दुसरा कुठलाच पर्याय नाही. फक्त ते वाचन तुमच्या सोयीसाठी डिजिटल पडद्यापर्यंत आता आलेलं आहे, ते आपण स्वीकारूयात. ते माध्यम आहे शेवटी, किती नाही म्हणलं तरी. आणि काही दिवसाच्या नंतर ही पुस्तकं नष्ट होऊन आपल्या हातामध्ये किंडल सारखं अतिशय प्रभावी असं साधन येईल. ह्याची पण मी आशा करतो. मी उलट तंत्रज्ञानाच्या बाजूचा आहे. त्याच्यामुळे जर उद्या खूप खूप चांगल्या आणि आकर्षक पद्धतीने आपल्या हातामध्ये डिजिटल पडद्यावरती जर पुस्तकं अजून चांगल्या पद्धतीने यायला लागली तर स्वागतच आहे त्याचं. त्याचा मी कधीच विरोध करणार नाही आणि ते वाचन संस्कृतीला पोषकच आहे. पण शब्द आपण जे वापरतो आहोत, ज्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या भावना आहेत आणि त्या कोणीतरी वाचत आहे, याला मात्र दुसरा कुठला पर्याय आहे असं मात्र मला वाटत नाही. आजच्याही काळात 1000 वर्षापासून पण नव्हता आणि आताही नाही. प्रत्यक्ष लिखित स्वरूपातले जे शब्द आहेत ते लिहिणारा जसं लिहितो आणि वाचणारा जसं वाचतो, हा जो प्रवास आहे बुद्धीच्या विकासाचा, विचाराच्या विकासाचा, कल्पनांच्या विकासाचा, हा मात्र बदलेल असं मला वाटत नाही. कोणाला काही प्रश्न असतील तर घ्यायचे.